राम राम रामकृष्ण हरी. तर आज बघा मी आणि सुंदर मावशी इकडे बसलोय आणि खूप छान आहे इकडचं वातावरण. ही बाहेरच बसलेली असते इथं, कारण हिला खूप छान वाटतं इकडं. हवेशीर, वरती गरम होते का गं लई? नाही आता गरम होत, पंखा लावल्यावर नाही लय होत, पण तिथं खाली लय चांगलं वाटतं आहे. आणि आता तर शेणाने हो, सारवले. लय हवा बिवा मस्त लागते इथं. आता पालवी फुटल्यामुळे बघा ना किती जाट जाम डफाळलंय आपलं आता. हे बघा झाड. हो, हे आकाबाई बसले. आका, का ग नाराज आहे का तू आमच्यावर? हा, मग ये की जवळ आमच्या इकडं. तर आता आपल्या घराचं स्लॅब पडणार आहे उद्या, आणि तुमच्यासाठी खूप लवकरात लवकर घर बनवणारे, पण हा एवढा पावसाळा जाणार आहे. हो जाणार ना. तर का मोठं काम आहे ना हे आपलं. हम्म. लय कष्ट केलं त्याच्यासाठी तुम्ही आणि कष्ट काय? आमचं बी कष्ट साधं घेता का तुम्ही? किती किती आम्हाला पण राबता ना तुम्ही. तसं नाही ग मावशे. नाही ते पाहिजे तुमचं ना. आशीर्वादाचं फळ आहे. हो, कष्ट केल्याशिवाय काहीच हा, मिळत मग नाही. काय. दे रे हरी पलंगावरी. हरी म्हणतो का, बस पलंगावरून मी देतो. नाही. त्याच्यासाठी कष्ट, मेहनत, चिकाटी, श्रम, परिश्रम. हो, आणि खरं सांगू का, एक कामामध्ये ना हे असेल ना आपल्या, म्हणजे की बाबा मला करायचंच आहे, म्हणतात ना एक निश्चय. तर तो निश्चय होता की बाबा मला काहीतरी करायचं आहे, म्हणजे मग तुमची तुमच्यासाठी. पहिल्यापासून इच्छा होती तुमची, तर तुम्ही ती पूर्णच करीत चालल्यात ना. हं? तुमच्या आशीर्वादाने. आणि खरं सांगते, मुलांमुळं तर आज हे घराचं काम मी करू शकले. माझी आई असेल, माझी मुलं असतील, आईचे आशीर्वाद आहेत माझ्याबरोबर. आहे 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 का नाही आहे आहे मावशे? आहे. आणि नेहमी ती आमच्यासाठी देवाकडं प्रार्थना करते, देवाला आमच्यासाठी एक एक असं उदबत्ती लावून जप करते. जर माझं काही दुखालं, माझ्या बहिणींचं काही दुखालं, आईचे नेहमी आशीर्वाद असतात आपल्याबरोबर. मी वडिलांविषयी काही बोलतच नाही. माझे वडील जिवंत आहेत, मेलेले नाही, जिवंत आहेत. आणि अजून देवाने 1000 वर्ष त्यांना द्यावं आणि त्यांना सुखरूप चांगलं ठेवावं, हा, मग काय. हेच म्हणेल मी. हो. आपल्याला म्हणतात ना, दुनिया दावली त्यांनी, त्यांच्यासाठी आपण काहीच वाईट बोलायचं नाही. पण त्यांनी आपल्याबरोबर खूप वाईट केलं, पण आपण त्यांच्याबरोबर बोलायचं पण करू नाही दे आणि म्हणे, वाईट त्यांचं करायचं. त्यांना आठवणार, नंतर आठवणार बघा. आमच्यासारखं असं जागेवर बसले ना, मग सगळं आठवतं असतं. आता आम्हाला नाही आठवतं का सगळं, आपण घरच्यांसाठी किती केलं. आणि आता आपल्याला नीट बघत नाही, तर आपल्याला आईच बघायचं इथं, आम्हाला नाही आठवत का. मग असं असतंच ना. आणि आज जे घर आहे, ते घर मी बनवते, ते हे सगळ्या आजींच्या, तुमचे मेन म्हणजे तुमचा सगळ्यांचा जो मदतीचा हात आतापर्यंत आलाय मला. आणि मी स्लॅबपर्यंत गेले. मला माहीत आहे, माझा विश्वास, आत्मविश्वास आहे मला, की मी त्याच्यावर ती पण जाणार आणि इतकं चांगलं उत्तम काम होणार आहे ती. आणि आजी आजोबा लोकांचे वेगवेगळे वार्ड असणार, तिथं सगळ्या गोष्टी करणार आहे मी. तुम्हाला म्हणचाल की ताईंनी कसं सांभाळले ह्यांना. आणि आत्तापर्यंत इथं खूप साऱ्या गोष्टी होत्या, पण तिथं गेल्यावर मी ह्यांना एक अजून छान मस्त जाग्यावर सगळं, मी परत मावशी काहीच आई काम नाही आम्हाला करून इथं देणार. तरी काय छान मस्त छान सांभाळताय तुम्ही. नाही, तिथं अजून छान हो. सांभाळणार मी. आणि खूप मोठं होणार आहे आता तिकडं. आणि स्लॅबसाठी सगळ्यांनी आशीर्वाद द्या. उद्या आपलं स्लॅब पडणार आहे, आणि तुमच्या सगळ्यांचे पण आशीर्वाद पाहिजे, तुमच्या सगळ्यांची मदत, तुमच्या सगळ्यांमुळं ते झालेलं आहे. आणि ताई तुम्हाला एक दिवस दाखवेल की ते खूप मोठं आणि खूप मोठ्या संख्येत लोक असतील तिथं, ज्यांचं कोणी नाही ती लोक असतील तिथं. आणि स्लॅबसाठी तुम्ही स्वामींकडे प्रार्थना करा, आशीर्वाद द्या. ताईचा एक स्लॅब पडला आहे, दुसरा पण पडू द्या. आजींची जशी सोय करणार आहे, तसं आजोबा लोकांना परत पाठवता नाही आलं पाहिजे मला. आजोबा लोकांची पण तिथं मी सोय करता आली पाहिजे, पटकन अजून एक स्लॅब टाकून वेगवेगळे त्यांना ठेवता आलं पाहिजे. तर खूप छान. बघा तुम्ही, आता दिसेलच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कसं स्लॅबचं आपलं काम चालू होतं, कसं काय चालू आहे. आणि उद्या होणार आहे ते सगळं. आणि सगळ्यांचे आशीर्वाद आहेत तुमचे, तुमचे खरंच खूप आशीर्वाद आहेत बरं. आणि माझ्या आजी लोकांच्या तर आहेत. आणि माझ्या मेन म्हणजे रोहितचे पप्पा माझ्यासोबत होते, मला इथपर्यंत आणलं, मला उभं केलं त्यांनी. आज माझी 2 मुलं माझ्याबरोबर उभी आहेत. आणि माझा रोहन फक्त 12 ते 13 वर्षाचा होता, संस्था मी स्थापन केली त्यावेळेस. आज माझी मुलं माझ्याबरोबर उभे आहेत. खूप लहानपणापासून त्यांनी बघितलेलं आहे आई कशी सेवा करते, आणि त्यांना खरंच त्या सेवेतून एक चांगली मुलं घडवता आलं मला सगळं घेऊन संस्था. आणि आज संस्थेचंही काम माझं चांगलं पुढं चाललं आहे. तर हे सगळं तुमचं
माझ्या मुलांचं, माझ्या मिस्टरांचं, माझ्या आईचं, तुमचं सगळ्यांचं श्रेय आहे. मी एक निमित्त आहे बरं. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की ताई लयच कौतुक सांगतात स्वतःचं प्रेमाचं, पण अहो हे प्रेमाचं असं आहे ना की किती कौतुक सांगा वाटतं. तुम्हाला माहिती आहे का, 1000 रुपये दिले तर हे प्रेम कुणाकडून विकत घेता येत नसतं, बरोबर आहे का नाही मावशी? नाही. पण मला इतकं प्रेम करताना मला खूप आनंद वाटतो. त्या प्रेमातच मी एवढी भारावून जाते ना, बस देवा काहीच नको आहे आता. काय कोण घेऊन गेले हो जाताना सोबत, आणि काय कोण घेऊन आले. हे प्रेम मिळालंय किती मोठी गोष्ट आयुष्यातली, किती मोठी गोष्ट आहे. कुणीतरी परकी लोक आपल्यावर एवढं प्रेम करतात, आपली नात्यातली सोडून, आणि ते पण परक्याचं प्रेम घ्यायचं असं काही सोपी गोष्ट नाही आहे. हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून मी सारखं कौतुक करत असते की मला खूप प्रेम करतात हे लोक. तर खूप छान असं सारवले काल, मस्त फुलं लागले झाडाला. कसं वाटते होय अक्काबाई? लाल फुलं छान वाटते ती. लावायचे का केसाला? नाही ती बसत लगेच पडते ते माझ्या डोक्यात. पडते तर कुमार मॅडम असते तर म्हणले असत्या लगेच पाहिजेत, हाय ना ग मावशी? आणि खरंच खूप छान वाटते इकडं सारवले तर मस्त वाटते. भात वगैरे झालाय, चपात्या झाल्यात, कुकर लावलेला आहे. आत्ता आर्यन आला होता, चिमण्यांना भरून ठेवायचे वाटतं म्हणून तर किलबिलाट उठलाय त्यांचा. रोहितला सांगायला पाहिजे भरून ठेवा म्हणून. कसली भारी हवा सुटले. रांगोळ घातलेली आईने दोन्हीकडे. माशा झाल्यात, माशांनी वेळ लावली. आता तर 1-2 दिवसात कमी झाल्यात माशा. आणि ही जुली, तुझंच नाव सांगते मी. पूजा वगैरे झालेली आहे आईची. आईच करते पूजा आता. आजकाल मी नाही करत, म्हणजे करते ती. सकाळी उठले की तिचं पूजेचं सगळं चालू असतं. काय करायला आता बघू. रामकृष्ण हरी वत्सला आजी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मम्मी. रामकृष्ण हरी. भाजी तोडू आपण. कशाची भाजी म्हणतात त्याला? त्याला लाल देठाची भाजी. लाल देठाची. ह्याला ते राजगिऱ्याचे पण म्हणतात ना? राजगिरा उपवासाला चालते ना राजगिऱ्याची भाजी. वत्सला आजी असतात आईच्या हाताखाली. आणि हे मिरच्या वगैरे आर्यन घेऊन आलेला आहे आता. भाज्या, आणि ह्याची पण भाजी आणली वाटतं ना, आंबाड्याची भाजी. आणि हे भेळ द्यायचे वरती खायला, सगळ्याला नाश्त्याला भेळ देऊ. भांडी वगैरे पडलेले आहेत, नंतर बघू आता ते बाकीचं. डोकं विचारलं का? तू इथं बसली, बाहेर बस बाहेर. तिनं कानातली मशनीचं बिघडावून दिलं बघा ते सगळं. काय होतं ते आता परत चष्मा पण करायला टाकलाय. मध्ये चष्मा पण केला होता, चष्मा पण फुटला तिच्याकडून. आणि ते कानातल्याला काय केलं तिने माहिती नाही. ते कानातलं ऐकूच येत नाही तिला. आता ते मशनीतून ठेवून दिले, भिजवलं का काय केलं काय माहिती नाही. आंघोळ करताना तिकडं बस मावशीपाशी, मावशीकडे जा, बाहेर बस. एकटी नको बसू, ती एकटीच बसती शांत आपलं असं, तिचं काही नाही टेन्शन. रामकृष्ण हरी. होय, काय दुखालय तुझं? मला खाली सांगत होते दुखालय तुझं म्हणून. बाबू चालताच येईना ना. कशामुळे चालता येईना? कोणाच ठेव. मग आता कशी काय उभी आहे? आता उभी हा, उभी राहिली ना आता. होय. हा. चला येते का आता बघू. काठी द्या रे हिला, बिना काठीचं नका चालू. काठी द्या ना तिला, जरा काठी द्या. होय, कलावती झाल्या का आंघोळ्या वगैरे सगळ्यांच्या? झालं बघा. ही कशा मुंग्या येतात सगळ्या. हा, काय म्हणतात? बरी आहे का? आंघोळ केली? छान मस्त. मी पण केली. रामकृष्ण हरी. मंगल मावशी, झालं सगळे काम तुमची? हो झाले. टिकली छान लावली. हो, आणि आणि मावशीने दिले. बर, हो, कपाळ कशाने लाल झाले तुझं? गंध लागलाय पिस्काटला. टिकली लावायची, टिकली दिली की कुंभार मावशी. रोज टिकली घ्यायची कुंभारकडून. हो हा, हो. आणि टिकली लावायची. हो हो. हा, छान दिसते वैजंता. अग बाय लय सुंदर दिसते. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. जायचं का साताऱ्याला? जायचं नको का? मला नाही कर मग तिथं. इथं कोण आहे? इथं सगळीच आहे ती. ही मैत्रिणी आहे. हो. मंगल मैत्रिणी सोडून नाही जायचं. ते बघ नाही, मंगल मावशी कशी बघते तुझ्याकडे. होय. तुझी सगळ्यात चांगली मैत्रीण कोण आहे? अनिता. अनिता. हो. कुठे आहे का अनिता ताई? अनिता मैत्रीण आहे ना तू माझी? माझी मैत्रीण आहे ना तू? होय. हा बघा, आहे का? ऐकू येतं दोघीच एकमेकीला? हो येत. तू बोलती वय? हो, आता बोलली की मोठ्याने. होय? हो म्हणले की. होय. हो. हा,
काय खरं नाही बाबा. माझी मैत्रीण कुठे आहे दाखवू का मी? आज हसली बाय चांगलं. होय? तू कुणाची मैत्रीण आहे? तुझी अरे काय के नाव ते छकुलीची. हा गो बाय छकुले. तुझी मैत्रीण? तुझी मैत्रीण आहे? तुझे? हे बघ आता ना उद्याच्याला म्हातारे आजे छकुली सगळ्याला सांगते इकडं. उद्या मंगलवारशी ये ना इकडं. उद्या आपल्या घराचं स्लॅब पडणार आहे. काय पडणार आहे? हा स्लॅब पडणार. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. इथं नाही मंगलवारशी, इथं बघते वरती आपल्या तिकडं नवीन काम चालू आहे का तिकडं. तर आशीर्वाद द्या सगळ्यांनी. एक स्लॅब पडले, दुसरं पडावं. आजोबा लोकांची पण चांगली सोय करता यावं आपल्याला तिकडं. हा लय खुश आहे तू. हा कश काय एवढी खुश आहे? खुश आहे आपला स्लॅब पडतोय ना. हा, बघा म्हातारे आजे आशीर्वाद दे मला. आशीर्वाद. हम्म आशीर्वाद बाईला माझ्या. आशीर्वाद ग मायो. किती बोट मोडली, किती बोट मोडली. आशीर्वाद 100 वर्ष आशीर्वाद. धन्यवाद. 100 वर्ष. अरे देवा छकुलीने 150 पडशील आगोबाची. आशीर्वाद द्यायला जाऊ छकुली. होय काय झालं? आशीर्वाद तुला हा मग आशीर्वाद दिली की तू. हा काय झालं मग डोळ्याला? काय नाही वाटत. कशाच वाईट वाटलं तुला? होय म्हातारे आजे कशाचं वाईट वाटलं तुला? वाईट नाही लागत मला. मस्त आपल्याला लागते तुझं. हा वाईट कशाचं माझं. चांगलं झाले तुमच्यासाठी. चांगलं घर बनवते मी. आजोबा लोकांसाठी पण बनवते. हा बनवू ना. हा सगळ्यांना आशीर्वाद दे. ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना म्हणावं लय आशीर्वाद आहे आमचा म्हणावं. हा म्हणा आशीर्वाद म्हणा. आशीर्वाद. ह्या स्लापापर्यंत येईपर्यंत ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे त्यांच्या कुटुंबाला ह्या आजींचा खूप खूप आशीर्वाद आहे भरभरून. आणि तुमच्या कुटुंबाला तुम्हाला कधी कुठलं दुःख संकट नाही यावं परमेश्वरानं हीच मी चिंतामणीच्या चरणी प्रार्थना करते. स्लाबचं काम चालू आहे आणि स्लाबचं सगळं हे मारून झालेलं आहे. आणि आता गुरुवारी किंवा शुक्रवारी आपण स्लाब भरून घेणार आहे. पूर्ण असं काम करतायत. आज दिवसभर लोक, काल दिवसभर, परवा दिवसभर, म्हणजे कंटिन्यू ह्या 2-3 दिवसात दिवसभर लोक आहेत. रोहन चाललाय वरती. इकडून वरती पण जायला झालंय पण मला चढता येणार नाही वरती. बघू आता. रोहन इकडून पायऱ्यावरून. हा पायऱ्यावरून तिथून. हा तिथूनच हे काम चाललंय. अजून चढला बघा रोहन वरती. मी म्हटलं मला नाही जमणार बाबा, तूच जाऊन ये वरती. पूर्ण झालंय स्लॅबचं सगळं. जे काही फळ्या वगैरे असं इकडून असं मारून सगळं प्लेटा वगैरे. आता इकडचं थोडं राहिलंय जिन्याचं काम. ते इथून इकडं. म्हटलं चला आज टाइम पण आहे. चहा वगैरे ह्या लोकांना सगळ्यांना घेऊन जाऊया. खडी क्रिशनच्या गाड्या मागवल्यात. खडी आलेली आहे. क्रिशन अजून यायचे. सिमेंट पण यायचे. इकडं पण 2-3 काम चालू केलेलं आहे. तिकडच्या साईडला एकाने काम चालू केले. आपल्या इथं जवळ एकाने काम चालू केले. आता सध्या आजूबाजूला कामं चालू झालेली आहेत बऱ्यापैकी. त्या साईडला पण एक काम चालू झालेलं आहे. आपलं काम चालू झाल्यावर 4-5 लोकांची जवळपास कामं चालू झालेली आहेत तिकडं. आणि लाईटीची पावर नाही आहे इकडं म्हणून आहे ना परत हे मागवावं लागलं इन्व्हर्टर आपल्याला. ह्याचा खर्च खूपच लय खरं सांगते. 1000 रुपये दिवसाला तेल. आणि स्टील कट होत नाही म्हणून आपण ते मागवलेलं आहे परत. 2 दिवस झालं. थोडंसं काम राहिले पलीकडचं जिन्याचं. फुटवाली साइड काटी लेते हैं.